चला तर मंडळी, आज आपल्या विविध कला रंग या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत जुन्या कपड्यांपासून अशी सुंदर वस्तू की सर्वजण पाहतच राहतील. याला बनवणं फारच सोपं आहे. या अगोदर तुम्ही बनवली नसेल तरीही तुम्ही व्हिडिओ पाहून बनवू शकता. इतकी सोपी पद्धत आहे. अगदी कोणाच्याही लक्षात येईल इतकी सोपी पद्धत आहे. जुन्या कपड्यांच्या रंगीबेरंगी पट्ट्यांपासून आपण डेकोरेशनही करू शकतो. आपल्याकडे 12ही महिने या वस्तूंचा उपयोग आपण करत असतो. चला आपल्याला काय करायला हवं तर ते बघूया. आपण या ठिकाणी जुन्या कपड्यांपासून पायपुसणी बनवणार आहोत. या ठिकाणी मी 2-2 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे तुमची ओढणी असेल, साडी असेल, दुपट्टा असेल किंवा सलवार असेल, जे काही तुमच्याकडे ते तुम्ही जो कपडा तुम्ही वापरत नाही आहे, जो ड्रेस तुम्ही वापरत नाही, जी साडी तुम्ही घालत नाही आहेत, थोडीशी फाटलेली असेल तरीही चालणार आहे. थोडीशी जर फाटलेली असेल तर आपण दुसऱ्यालाही देऊ शकत नाही. मग अशा वेळेस अशा पद्धतीने भन्नाट वापर आपण त्याचा करू शकतो. आपण पाहतो की प्रत्येक वेळेला आपण हे कपडे जे आहेत दुसऱ्यालाच देतो असं नाही, तर कधी कधी आपण बाहेरही कोणाला जर त्याची गरज पडली तर देऊ शकतो. परंतु असे फाटलेले कपडे आपण शक्यतो कोणाला देत नाही. चला तर मग या कपड्यांपासून आपण बनवूया सुंदर अशी वस्तू, म्हणजे पायपुसणी. पायपुसणी आपल्याला 12 महिने उपयोगी पडते हे सर्वांना माहिती आहे. आणि पायपुसण्याची फार गरज असते घरामध्ये. आता या ठिकाणी पहा, तुमच्याकडे साडी असेल, ओढणी असेल किंवा जुना टॉप असेल, रंगीबेरंगी अशा प्रकारचे कपडे या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे 2 जुन्या ओढण्या होत्या. 2-2 इंचाच्या मी पट्ट्या कापून ठेवल्या आहेत. या पट्ट्या लहान मोठ्या लांबीच्या असतील तरी चालतात. सुरुवातीला 3 पट्ट्या घ्या. या 3ही पट्ट्यांचे एक टोक सुई दोऱ्याने शिवून घ्या. नंतर लगेच आपण या 3 पट्ट्यांची वेणी घालायची आहे. प्रत्येकीला म्हणजे प्रत्येक स्त्रीला वेणी ही घालता येते. वेणी घालणं तसं फारसं काही अवघड नाही आहे. आणि त्यामुळे ही पायपुसणी बनवायला काहीच अवघड नाही, फार सोपं आहे. तुम्हाला जर वेणी घालता येत जर असेल तर ही पायपुसणी निश्चित तुम्ही बनवू शकता. सोप्या पद्धतीने आपण ही पायपुसणी बनवू शकतो. पहा किती सोपे आहे, पहा ना. फक्त त्या ठिकाणी वेणी घालत आपण शेवटपर्यंत जाणार आहोत. या ठिकाणी पण जरा थोडेसे रंगीत वगैरे जर पट्ट्या वापरल्या तर पायपुसणी जी आहे रंगीबेरंगी बनते आणि आकर्षक दिसते. तर या ठिकाणी मी फक्त 2च रंग वापरले आहेत. परंतु तुम्ही तुमच्याकडे 3 रंगाच्या पट्ट्या असतील तरीही तुम्ही वापरू शकता. यामध्ये सुद्धा वेगवेगळी कल्पकता आहे. तुम्ही तुमच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी हे रंगसंगती करू शकता. वेगवेगळे माझ्याकडे ज्या कापडी पट्ट्या आहेत तर 2 रंगाच्या 2 ओढण्या होत्या जुन्या, तर त्या आम्ही कट केलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त 2च रंग माझ्या या पायपुसणीमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. परंतु तुम्ही मात्र 2-3 कलर या ठिकाणी वापरू शकता आणि आकर्षक रंगीबेरंगी पायपुसणी बनवू शकता. आता आपण हे संपूर्ण वेणी घालून झाल्यानंतर अगदी शेवटपर्यंत, त्यानंतर आपल्याला ही पायपुसणी जी आहे ती आपल्याला गोल गोल अशी बनवायची. मग शेवटचं टोक जे आहे ते आपण थोडंसं दुमडून बाकीचं जे आहे त्याच्याभोवती अगदी गोलाकार वेढा घेऊन छान असं आपण ही पायपुसणी जी आहे तिला थोडेसे हे
ठिकठिकाणी ती पॅक करायची आहे, कारण जर ते पॅक केली नाही तर मग ती सुटू शकते. तर पहा, गोलाकार मी ते सगळे ती घातलेली वेणी जी आहे ती गोलाकार फिरवतीये आणि त्या ठिकाणी तशीच गोलाकार ती पायपुसणी जी आहे तिला सुई आणि धागा याच्या मदतीने त्या ठिकाणी टाके टाकत पुढे 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 जात राहायचं. अगदी खूप छान असं, आणि जास्त वेळ लागत नाही ही बनवण्यासाठी. अगदी कमी वेळेत ती बनते, कारण ही पायपुसणी बनवताना फार काही कष्ट नाही येत. आपल्याला कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये आपण ती बनवू शकतो. टाकाऊतून टिकाऊ अशी वस्तू तयार होते पहा. तर आपण बनवायला काहीच हरकत नाहीये. या ठिकाणी बघा, फक्त गोल गोल एका हाताने सुई धाग्याने त्याला टाके टाकायचे आणि दुसऱ्या हाताने ती गोल अशी फिरवायची. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ते टाके घालत जर गेलात तर संपूर्ण पायपुसणी जी आहे ती छान अशी स्टिच होते आणि छान अशी ती शिवून झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठे गॅप राहत नाही किंवा दिसायला ती आकर्षक होते आणि दिसायला एकदम छान दिसते पहा. तर या ठिकाणी असं नाही आहे की फक्त महिलाच ही पायपुसणी बनवू शकतात, तर मुलीसुद्धा बनवू शकतात, काही पुरुषसुद्धा बनवू शकतात. ज्यांना वेणी घालता येते ते सगळे बनवू शकतात पहा. तर बघा, या ठिकाणी मी ते गोल गोल वेढे घेतीये आणि हे असे वेढे फक्त खाली एका हाताने ती फिरवायची पायपुसणी आणि दुसऱ्या हाताने व त्या ठिकाणी टाके घालायचे आहेत. अशा पद्धतीने ही संपूर्ण पायपुसणी जी आहे शेवटच्या टोकापर्यंत अशाच पद्धतीने शिवायची आहे. म्हणजे ती अगदी व्यवस्थित अटॅच राहतात ते सगळे वेढे आणि ते सुटत नाहीत पहा, आणि ते असे घट्ट एकमेकांना पकडून ठेवतात. किती सुरेख या ठिकाणी मी ती पहा आपली मॅट तयार झालेली आहे. आता ही डोअर मॅट जी आहे किंवा ही पायपुसणी जी आहे ती तुम्ही कुठेही वापरू शकता. तुम्हाला जर समजा एखादा शोपीस जर ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण ही खूप असे आकर्षक रंगाची तयार होते. त्यामुळे घरामध्ये ती कुठेही आपण वापरू शकतो. तर बघा किती सुरेख कलर ते दिसत आहेत पहा. वेगळं असं डिझाईन तयार झालंय पहा. त्या ठिकाणी मी 2 कलरच्या ओढण्या त्या ठिकाणी वापरल्या आहेत, त्यामुळे ते 2 रंग जे आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स झालेले नाहीत, तर वेगळे वेगळे दिसत आहेत बघा. तर त्यामुळे या ठिकाणची रंगसंगती जी आहे ती खूपच सुरेख होते. त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर बरं, तर मंडळी पहा, आपली पायपुसणी जी आहे किती सुरेख अशी त्या पायपुसणीला मी स्टिचेस घातलेले आहेत आणि खूप छान अशी ती तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या आकारात आणि हव्या त्या रंगामध्ये अशा प्रकारची पायपुसणी बनवून पहा.